नमस्कार. आज आपण केंद्र शाळा जिल्हा परिषद मांडवगण फराटा या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या शाळेचा एक आदर्श उपक्रम म्हणजे या शाळेमध्ये या शिक्षण संस्थेतून जे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी जातात त्यांचे दाखले देताना मात्र 100% मोफत दाखले हे देण्याचा हा उपक्रम सध्या या शिक्षण संस्थेचा सुरू आहे. आणि आज आपण पाहतो महाराष्ट्रात व सर्वत्रच जिल्हा परिषद शिक्षण शाळा असतील व इतर खाजगी शिक्षण संस्था असतील, अनुदानित शिक्षण संस्था असतील, या शिक्षण संस्थांमध्ये मात्र विद्यार्थी आपला पुढील शिक्षणासाठी जात असताना कमीत कमी 100, 200, 300 या रकमा ह्या केवळ दाखला देण्यासाठीच्या नावाखाली व दाखला देत असताना त्या विद्यार्थ्याला दिल्याशिवाय दाखला हा दिला जात नाही. अशी सध्या ही अवस्था असताना ही मांडवगण फराटाची शाळा मात्र एक आदर्शमय असा एक उपक्रम राबवत आहे आणि महाराष्ट्र शासनाचे आदेश, निर्देश, सूचना यांचा सन्मान हा नक्कीच या ठिकाणी होत असल्याचे जाणवते. आणि उलट पक्षी आपण इतर संस्थांकडे पाहिले तर आज एका शिक्षण संस्थेमध्ये योगायोगाने सहज गेलो असता त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी रडत होती. 10वी पास झालेली असताना त्या विद्यार्थिनीला आपला दाखला हवा होता आणि आपला दाखला हा घेण्यासाठी ती त्या ठिकाणी बसली असताना तिला संबंधित पैशाची मागणी झाली संस्थेकडून. आणि त्यावेळी मात्र ते 2 दाखले होते त्याचे बहीण भावाचे 10वीत असताना. ते काही पैसे जवळ नसल्यामुळे घेऊ शकली नाही आणि ती रडत बसली असता तिच्याकडे खुलासा केल्यानंतर केवळ 200 रुपये, एका दाखल्याला 100 रुपये याप्रमाणे घेण्यासाठी मात्र संबंधित शिक्षण संस्थेने हा दाखला अडवला. आणि त्यामुळे तिला जो मानसिक त्रास झाला हा त्याहीपेक्षा भयंकर असतो ना. आणि विशेष म्हणजे आई रानात कामाला जाणारी, एका घरात 4-4 लेकरं गरिबाच्याच असतात हो. वडील दारुडा, व्यसनाधीन, मटका, जुगार, आठवड्याचा आईचा कष्टाचा पगार, ज्या दिवशी पगाराचा दिवस आहे त्या दिवशी टपून राहणं, त्यातील बऱ्याच प्रमाणातील रक्कम हिसकून घेणं, अशा वाईट परिस्थितीत मुलं ही घडत असतात. खूप हुशार असतात मुलं अशाच कुटुंबातील. आणि अशा एका मुलीची आज व्यथा पाहिली. संबंधित त्या शिक्षण संस्थेकडून दाखला मोफत देण्यात आला शेवटी. परंतु असं प्रत्येक वेळेस पत्रकार भेटतात का, सामाजिक कार्यकर्ते भेटतात का, आणि खरंच काही लोक यासाठी वेळ देतातच का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. समाजामध्ये चांगले लोक आहेत, बाजू मांडणारेही आहेत, परंतु ही वेळ येण्याची आवश्यकता आहे का? आणि याबाबत मात्र आपण आमच्या शिरूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या फोन लावल्यानंतर त्यांनाच याबाबत माहिती नाही आहे की दाखल्या देत असतानाची फी घ्यायची की नाही घ्यायची आहे की नाही. शिक्षण क्षेत्रात ही किती मोठी गंभीर बाब. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं याबाबत मला काही कल्पना नाही. म्हणजे आपण तालुक्याचे एक मुख्य अधिकारी आहात, तालुक्यातील सर्व शिक्षण संस्था आपल्या ताब्यात असतात. आणि असं असताना मात्र आपण जर अशा गंभीर प्रश्नाकडे माहिती नाही म्हणून लक्ष देत नसताल तर ही शासनाची आणि समाजाची नेमकी अवस्था काय आहे. शासन तिकडं बोंबा मारतं. 100% 1ली ते 9वी मोफत शिक्षण हक्क कायदा, आणि त्याची मात्र ग्रामीण भागामध्ये अवस्था कशी आहे हे यातून सांगायचं आहे. आणि अशी अवस्था सध्या शिरूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील, हायस्कूल असतील आणि कॉलेजेस असतील, हे सर्वजण मात्र सध्या जून महिना आला की त्याच्यावरती टपून असतात दाखला देण्यासाठीची फी.
पहा काय काय विकास निधीच्या नावाखाली काय काय सरळ लिहितात दाखला फी, आणि शासन नक्की काय निर्णय देतं, काय आदेश करतं, काय सूचना करतं, मार्गदर्शक सूचना हेही तितकं महत्त्वाचं असताना संबंधित शिक्षण संस्थेचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि अधिकारी हे नक्की समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात काय, हा खरा प्रश्न आहे. आणि असे असताना मात्र या सर्व ज्या लुटीमध्ये ही आमची केंद्र शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मात्र अपवाद आहे. आणि या ठिकाणी दाखला देण्यासाठी, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्याला मोफत 100% दाखला देण्याची व्यवस्था करणारी ही केंद्र शाळा मांडवगण फराटा आहे. त्यामुळे या शाळेचं कौतुकही झालं पाहिजे. सध्या इतर आपण ठिकाणी पाहतो, सध्या खूप दाखल्याच्या माध्यमातून तालुक्याचा विचार केला तर सर्व विद्यार्थ्यांची आज जर 4थी नंतर आणि 10वी नंतर जाणारे जे विद्यार्थी आहेत यांची जर बेरीज केली 100, 200, 300 रुपयांनी आणि जे काय घेतली जाणारी रक्कम, हा आकडा खूप मोठा आहे तालुक्याचा विचार करता. हे अतिशय महत्त्वाची एक गंभीर बाब निदर्शनास आली, म्हणून हा एक आपण व्हिडिओ जनहितार्थ शासन हितार्थ बनवत आहोत. आणि पुढील चौकशीसाठी आपण संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की 99% शिक्षण संस्था ह्या जिल्हा परिषद असोत, हायस्कूल असो, कॉलेजेस असो, ह्या दाखला देण्यासाठी पैसे घेतातच की घेतच नाहीत, याचा आपण एका मीटिंगमध्ये खुलासा करा. त्यावेळी आपल्या निदर्शनास काय येत आहे ते पहा. मग आम्ही जनतेला आव्हान करू, ज्यांनी ज्यांनी दाखल्यासाठी पैसे दिलेले आहेत, ज्यांच्याकडं पावत्या आहेत, ते पैसे संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवून दिले का जाऊ नयेत. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं अशी मागणी केल्यास ते दाखल्यासाठी घेतले जाणारे शुल्क हे आम्ही परत मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.